मित्रहो, एकोळ भाग 9 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजची पहिली एकोळ आहे, लिहित राहावं. मूर्खपणा शेअर करण्यासारखा दुसरा आनंद नाही. ट्रॅक्टर या वाहनाचा शोध गाणी वाजवण्यासाठीच लागला असावा अशी मला खात्री आहे. कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड पोस्ट बंद करा असं सुचवल्यानंतर त्यांच्या पोस्ट दुर्मिळ झाल्या. प्रिय स्वप्नाचा बेस्ट भाग सुरू झाला की भंग होण्याची आपली सवय सोडून द्या ही आपल्याला विनंती. कुणालाही बघा आणि म्हणा, आयला हे येडच आहे. ऐकणारे सगळे लोक पटकन सहमत होतात. संध्याकाळी इंग्रजी बोलण्याची संधी मिळेल काय अशी चौकशी करत होती. हे देवा, मोठी लाटू लागली तरी मी बिघडणार नाही हे सिद्ध करण्याची मला आज संधी द्यायची. व्हॉट्सअप ग्रुपवरचा क्लिअर चॅट हा ऑप्शन म्हणजे व्हॉट्सअपवरील सर्व विचारवंतांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्याचा एक प्रकार आहे. वहिनी स्वयंपाक छान झाला आहे असं म्हणणाऱ्याला खरं तर वहिनी छान आहे, छान दिसत आहेत असंच म्हणायचं असतं. दुकानदाराला फाटकी नोट घेताना माणसाचा चेहरा आपोआप निष्पाप होतो. घरातील लग्न समारंभ घरच्या लोकांना फेसबुक आणि व्हॉट्सअपसाठी 8 दिवस पुरेल एवढं मटेरियल देतो. बायकोशी भांडण झालं तर गप्प बसू नका, अन्याय सहन करू नका, अन्यायाचा प्रतिकार करा, उचला चप्पल आणि पडा खराब आहे. तुम्ही पीत असल्याशिवाय तुमच्या मित्रावर तुम्ही जीवापाड प्रेम करता हे रात्री 2 वाजता त्याला कसे समजणार? वाक्याचे ज्ञान जेवढे कमी तेवढा त्याच्या भाषणामध्ये आरडाओरडा जास्त असतो. आपल्याला जाडजूड लठ्ठ दाखवणाऱ्या आरसा, वजन काटा, बारीक माणसं यांच्यापासून दूर राहावं. कोणी आग्रह केला तरच प्या असं सांगितल्यावर त्याने आग्रह करायला माणूस नेमला. लिव्ह लव परत आहे का? लिव्ह लव इफ दॅट डज नॉट वर्क लोड एम अँड फायर. काही व्यस्त लोक निमंत्रण द्यायला देखील कर्मचारी नेमतात. आपण हे कर्मचारी पाठवून प्रतिसाद द्यावा. लोक एवढे लोकप्रिय कसे होतात कोणास ठाऊक. मला ओळखणारे देखील ओळखत नसल्यासारखा चेहरा करून निघून जातात. एखादी गोष्ट मराठीत लिहिली तर लोक सांगतात आता हे इंग्रजीत करा, जगभर जाऊ दे. इंग्रजीत लिहिलं तर माणसं म्हणतात मराठीत करा, आपल्या लोकांपर्यंत जाऊ दे. दोन्हीतलं काहीही केलं तरी वाचक उपेक्षेमुळे या साहित्याचा बालमृत्यू हा अटळ असतो. थांबा, एकोळी सादर करण्यामध्ये एक एरर आहे, ब्रेन ओव्हरलोड.